श्री स्वामी समर्थ. कन्या राशी, आजपासून तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होतोय जो साधा नाही. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या या 11 घटना आता एकामागोमाग एक घडू लागणार आहेत आणि त्यांना थांबवण्याची ताकद कोणाकडेही नाही. तुम्ही नेहमी शांतपणे निरीक्षण करणारे, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारे आणि जबाबदारी पेलणारे आहात. बराच काळ तुम्ही मेहनत घेतली, तपशील सांभाळले, चुका सुधारल्या, पण स्वतःच्या भावनांना मागे ठेवलं. आता नियती तुमच्यासाठी मोठी हालचाल करणार आहे. काही नात्यांमध्ये सत्य उघड होईल, आर्थिक बाबतीत अनपेक्षित बदल दिसतील, करिअरमध्ये अचानक संधी मिळेल आणि एक असा निर्णय घ्यावा लागेल जो पुढील अनेक वर्षांचा मार्ग ठरेल. तुम्हाला वाटेल की सगळं वेगाने घडतंय, पण हे सगळं तुमच्या संयम आणि प्रामाणिकपणाचे फळ आहे. कन्या राशी, तयार राहा, कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्याला नवं वळण देणार आहेत. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पहिली घटना, अडकलेलं काम पूर्ण होणार आणि प्रयत्नांना यश मिळणार. कन्या राशी, तुमच्या आयुष्यातील पहिली मोठी घटना म्हणजे बराच काळ अडकलेलं काम अचानक पूर्ण होणे. तुम्ही स्वभावाने परफेक्शनिस्ट आहात. प्रत्येक गोष्ट नीट, व्यवस्थित आणि बिनचूक व्हावी यासाठी तुम्ही खूप मेहनत करतात. पण काही कामं अशी होती जी तुमच्या हातात असूनही वारंवार पुढे ढकलली जात होती. फाईल थांबली, कागदपत्रात अडथळा आला, वरिष्ठांकडून उत्तर उशिरा मिळालं किंवा एखादा व्यवहार शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबला. आता परिस्थिती अचानक बदलणार आहे. एखादा फोन, ईमेल, सही किंवा महत्त्वाची मंजुरी मिळेल आणि जे काम महिनोभर थांबलं होतं ते पुढे सरकेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतक्या दिवसांची प्रतीक्षा अचानक कशी संपली. ही घटना फक्त काम पूर्ण होण्यापूर्वी नाही, तर ती तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागं करेल. कन्या राशी, तुम्ही अनेकदा स्वतःवरच जास्त कठोर असतात. मी अजून चांगलं करू शकलो असतो असं म्हणत स्वतःला दोष देता. पण आता तुम्हाला कळेल की तुमची मेहनत वाया गेलेली नाही. विश्व तुमच्या सातत्याचं फळ देणार आहे. ही पहिली घटना तुमच्यासाठी एक दैवी संकेत आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात येऊ लागतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी आल्यावर जास्त विचार करून वेळ वाया घालवू नका. योग्य क्षणी ठाम निर्णय घ्या, कारण हीच सुरुवात तुमच्या पुढील मोठ्या यशाची ठरू शकते. दुसरी मोठी घटना, आर्थिक स्थितीत सुधारणा, काही अनपेक्षित लाभ. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात पैशांच्या बाबतीत एक सकारात्मक वळण येणार आहे. बराच काळ तुम्ही खर्चाचे काटेकोर नियोजन करत होता, प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवत होतात, पण तरीही काही अनपेक्षित खर्च, थांबलेले पेमेंट किंवा आर्थिक ताण तुमच्या मनावर दबाव टाकत होते. तुम्ही कोणाकडेही हात पसरवला नाही, शांतपणे परिस्थिती सांभाळली आणि आता त्याच संयमाचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. एखादा अडकलेली रक्कम परत मिळू शकते, बोनस मिळू शकतो, फ्रीलान्स किंवा साईड इन्कम सुरू होऊ शकतो किंवा एखादी जुनी गुंतवणूक अचानक चांगला परतावाही देऊ शकते. काही कन्या राशीच्या लोकांना नवीन कामाची ऑफर, पगारवाढ किंवा अतिरिक्त जबाबदारी यामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही रक्कम लहान वाटेल, पण ती तुमच्या आत्मविश्वासाला मोठा आधार देईल. मात्र लक्षात ठेवा, हा काळ फक्त पैसा येण्याचा नाही, तर आर्थिक शिस्त अधिक मजबूत करण्याचा आहे. तुम्ही बचत, विमा, SIP, कर्ज किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा गंभीरपणे विचार कराल. कन्या राशीची खासियत म्हणजे नियोजन. त्यामुळे योग्य निर्णय घेतला तर पुढील काही महिने आर्थिकदृष्टी स्थिर आणि सुरक्षित ठरू शकतात. दुसरी घटना, तुम्हाला सांगते, तुमच्या हिशोबी स्वभाव आणि संयम आता फळ देतोय. पैशाचा प्रवाह हळूहळू वाढेल आणि तुम्ही अधिक आत्मनिर्भर व्हाल. तिसरी घटना, नात्यांमध्ये सत्य समोर येईल आणि मनाला स्पष्टता मिळेल. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात नातेसंबंधाच्या बाबतीत एक महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तुम्ही स्वभावाने निरीक्षण करणारे आहात. लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष देता. बराच काळ तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल मनात शंका होती, काहीतरी बरोबर नाही असं जाणवत होतं, पण तुम्ही शांत राहून परिस्थिती पाहत होतात. आता वेळ अशी येईल की सत्य स्वतःच तुमच्यासमोर उघड होईल. एखादं बोललेलं वाक्य, एखादी चूक किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती, यामुळे तुम्हाला स्पष्ट कळेल की कोण खरं आहे आणि कोण फक्त दिखावा करत होतं. काही नाती अधिक मजबूत होतील, कारण तिथे प्रामाणिकपणा सिद्ध होईल. पण काही नात्यांमध्ये अंतर येऊ शकतं, कारण तुम्ही आता तडजोड करण्याच्या मूडमध्ये नसाल. ही घटना तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या थोडी कठीणही असू शकते. तुम्ही मनाने संवेदनशील आहात, पण बाहेरून शांत दिसता, आतून मात्र खूप विचार करता. संवाद साधायचा की स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी अंतर ठेवायचं,
कन्या राशी ही तिसरी घटना तुमच्या मनाला स्पष्टता देणारी आहे. आता तुम्ही लोकांना त्यांच्या खऱ्या रूपात स्वीकाराल आणि जिथे गरज असेल तिथे ठाम भूमिका घ्याल, कारण तुमच्यासाठी नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वाभिमान गमावून नाही. चौथी घटना करिअरमध्ये मोठा बदल आणि जबाबदारीची नवी पायरी. कन्या राशी, आता तुमच्या करिअरच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट येणार आहे. बराच काळ तुम्ही पडद्यामागे राहून काम केलं, चुका दुरुस्त केल्या, तपशील सांभाळले, इतरांच्या कामाला परिपूर्ण केलं, पण तुमचं नाव पुढे फारसं आलं नाही. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. एखाद्या वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेईल, एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या हातात येईल, किंवा अचानक बढती, पगारवाढ किंवा नवीन जॉब ऑफर मिळू शकते. ही संधी सुरुवातीला थोडी ताण देणारी असेल, कारण जबाबदारी वाढेल, अपेक्षा वाढतील आणि तुमच्याकडून परिपूर्णता त्याची अपेक्षा केली जाईल. पण लक्षात ठेवा, तुम्हीच त्या जबाबदारीसाठी योग्य आहात, म्हणून ती तुमच्याकडे आली आहे. कन्या राशीची ताकद म्हणजे विश्लेषण, शिस्त आणि नियोजन. त्यामुळे तुम्ही ही नवीन पायरी व्यवस्थित पार कराल. काहींसाठी हा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा साईड प्रोजेक्टला मोठा करण्याचा काळ असेल. काहींसाठी परदेशी संधी किंवा वेगळ्या शहरात काम करण्यास वेळ येईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त आत्मसंशय करू नका. मी तयार आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचाराल, पण उत्तर आहे हो, तुम्ही तयार आहात. ही चौथी घटना तुमच्या करिअरचा पाया मजबूत करणार आहे. आता तुमची ओळख फक्त मेहनती कर्मचारी म्हणून नाही, तर नेतृत्व करू शकणारी व्यक्ती म्हणून होईल. पाचवी घटना घरगुती वातावरणात बदल आणि मनशांतीची सुरुवात. कन्या राशी, आता तुमच्या घर परिवाराच्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. बराच काळ तुम्ही घरातील जबाबदाऱ्या शांतपणे सांभाळत होतात. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देत सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत होतात, पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करत होतात. घरात एखादा ताण, गैरसमज किंवा न बोललेला राग वातावरणात होता. आता त्या सगळ्यांना शेवट होण्याची वेळ आली आहे. एखादी मनमोकळी चर्चा होईल, जुने गैरसमज दूर होतील, किंवा एखादी शुभवार्ता घरात आनंद घेऊन येईल. लग्नाची बातमी, नवीन सदस्य आगमन, घर खरेदी बदल किंवा कुटुंबातील एखाद्याचे यश तुम्हाला जाणवेल की घरातील वातावरण हलकं आणि सकारात्मक होत आहे. काही कन्या राशीच्या लोकांसाठी हा स्थलांतराचाही योग असू शकतो. नवीन घर, नवीन शहर किंवा घरातील मोठा बदल. सुरुवातीला थोडी धावपळ होईल आणि शेवटी हा बदल मनशांती देणारा ठरेल. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता स्वतःसाठी उभे राहायला शिकाल. घरात प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी याचा ताण कमी कराल. थोडी सैल सोडाल, थोडं हसाल आणि स्वतःलाही विश्रांती द्याल. ही पाचवी घटना तुमच्या मनाला स्थैर्य देणारी आहे, कारण कन्या राशीसाठी घर म्हणजे सुरक्षितता, आणि आता त्या सुरक्षिततेत पुन्हा आनंद, समाधान परत येणार आहे. सहावी घटना आरोग्य आणि मानसिक संतुलनात मोठा बदल. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तुम्ही स्वभावाने काळजी घेणारे आहात, पण इतरांची, स्वतःच्या तब्येतीकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करता. छोट्या तक्रारी, थकवा, झोप न लागणं, पचनाचे त्रास आणि ताणतणाव हे सर्व संकेत तुम्हाला आधीपासून मिळत होते, पण आता वेळ नाही असं म्हणत तुम्ही ते पुढे ढकलत राहिलात. आता एखादी घटना तुम्हाला थांबवेल. कदाचित डॉक्टरांचा सल्ला, एखादा रिपोर्ट किंवा अचानक आलेला थकवा तुम्हाला जाणीव करून देईल ही शरीर आणि मन दोन्हीलाही विश्रांतीची गरज आहे. ही घटना घाबरवण्यासाठी नाही, तर सुधारवण्यासाठी आहे. तुम्ही आता तुमच्या जीवनशैलीत बदल कराल. आहार सुधाराल, नियमित चालणे किंवा योग सुरू कराल, झोपेची वेळ ठरवाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांततेकडे लक्ष द्याल. जास्त विचार करणं, प्रत्येक गोष्टीचं ओव्हर ॲनालिसिस करणं हे कमी करण्याचा प्रयत्न कराल. ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कन्या राशी, ती सहावी घटना तुम्हाला शिकवेल की परिपूर्णतेच्या मागे धावताना स्वतःला हरवू नका. निरोगी शरीर आणि शांत मन हेच तुमचं खरं बळ आहे. आता तुम्ही स्वतःची काळजी घेण्याचा ठाम निर्णय घ्याल आणि हा निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. सातवी घटना म्हणजे लपलेली प्रतिभा समोर येणार, नावाला खरी ओळख मिळणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे तुमची लपलेली प्रतिभा आणि कौशल्य लोकांसमोर स्पष्टपणे दिसू लागेल. बराच काळ तुम्ही पडद्यामागे राहून काम केलं, इतरांच्या चुका दुरुस्त केल्या, तपशील सांभाळले, योजना तयार केल्या, पण श्रेय मात्र दुसऱ्यांना मिळालं. तुम्ही त्याबद्दल फार गोंधळ घातला नाही, कारण तुमचा स्वभावच शांत आणि कामावर लक्ष केंद्रित करणारा आहे. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. एखादा प्रोजेक्ट, एखादी सादरीकरणाची संधी, लेखन, अध्यापन, व्यवस्थापन किंवा विश्लेषण कौशल्य
यापैकी काहीतरी तुमचे विशेष कौशल्य लोकांच्या नजरेत येईल. वरिष्ठ सहकारी किंवा समाजातील लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. ही व्यक्ती खरोखरच सक्षम आहे हे मान्य केले जाईल. काही कन्या राशीसाठी हा काळ सोशल मीडियावर, सार्वजनिक मंचावर किंवा समाजात ओळख मिळवण्याचा असेल. तुमचं ज्ञान, तुमची बोलण्याची पद्धत किंवा तुमची कामातील अचूकता लोकांना प्रभावित करेल. मात्र लक्षात ठेवा, आत्मसंशय सोडा. मी पुरेसा किंवा पुरेशी चांगला आहे का हा प्रश्न आता बाजूला ठेवा. ही 7वी घटना तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे. तुम्ही फक्त मेहनती नाही तर प्रभावशाली आहात हे तुम्हाला स्वतःलाही जाणवेल. आता तुमचं नाव आदराने घेतलं जाईल आणि लोक तुमच्याकडून मार्गदर्शन मागतील. कन्या राशी, तुमची वेळ आली आहे. शांतपणे केलेल्या परिश्रमांचं फळ आता प्रकाशात चमकणार आहे. 8वी घटना, शत्रूचे डाव उधळले जाणार. सत्य तुमच्या बाजूने उभे राहणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे गुप्त विरोधक आणि पाठीमागे बोलणारे लोक स्वतःच उघडे पडतील. तुम्ही स्वभावाने शांत, निरीक्षण करणारे आणि थेट संघर्ष टाळणारे आहात. त्यामुळे अनेकदा काही लोकांनी तुमच्या संयमाचा गैरफायदा घेतला, तुमच्या कामात अडथळे आणले, चुकीच्या अफवा पसरवल्या किंवा तुमच्या प्रगतीवर मत्सर केला. तुम्हाला सगळं जाणवत होतं, पण तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत होता. आता ती वेळ आली आहे. एखादी चूक त्यांच्याकडून होईल, एखादं गुपित बाहेर येईल किंवा एखादे वरिष्ठ किंवा प्रभावी व्यक्ती सत्य ओळखेल. तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची, आक्रमक होण्याची गरज भासणार नाही. परिस्थिती स्वतःच तुमच्या बाजूने फिरेल. ज्या लोकांनी तुमच्यावर शंका घेतली होती तेच आता तुमची बाजू समजून घेतील. काहींसाठी हा प्रसंग ऑफिस पॉलिटिक्सशी संबंधित असेल, तर काहींसाठी कौटुंबिक गैरसमजाशी, तर काहींसाठी आर्थिक किंवा कायदेशीर बाबींमध्ये विजयाच्या रूपात दिसेल. म्हणजेच हा विजय सूडाचा नसून न्यायाचा असेल. तुम्ही शांतपणे, प्रामाणिकपणे तुमचं काम करत राहिलात आणि आता त्याचं संरक्षण विश्व करत आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, शत्रू पराभूत झाले तरी अहंकार वाढू देऊ नका. तुमची ताकद म्हणजे संयम, विश्लेषण आणि सत्य. ही 8वी घटना तुम्हाला दाखवेल की वेळेवर मिळालेला न्याय सर्वात मोठा असतो. कन्या राशी, आता स्पष्ट आहे, तुमच्या विरोधात उभे राहणारे लोक स्वतःच त्यांच्या जाळ्यात अडकतील आणि तुम्ही अधिक मजबूत होऊन पुढे जाल. 9वी घटना, अचानक बदल, प्रवास किंवा नवीन संधीचा दरवाजा उघडणार. कन्या राशी, आता तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित हालचाल होणार आहे. तुम्ही स्वभावाने नियोजन करणारे आहात. प्रत्येक गोष्ट आधी ठरवून, विचार करून करता. पण 9वी घटना अशी असेल जी तुमच्या प्लॅनपेक्षा वेगळी असेल. अचानक प्रवास, नवीन ठिकाणी जाण्याची संधी किंवा परदेशी ट्रान्सफर किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट, हे सगळं अचानक घडू शकतं. सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ वाटेल कारण तुम्हाला स्थिरता आवडते, पण हाच बदल तुमच्यासाठी नवदार उघडणारा आहे. त्या प्रवासात किंवा त्या नवीन संधीमुळे तुम्हाला एखादी व्यक्ती भेटेल, एखादी माहिती मिळेल आणि एखादा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय पुढील काही वर्षांचा मार्ग ठरवू शकतो. कन्या राशीसाठी हा आध्यात्मिक प्रवास असेल. एखाद्या धार्मिक स्थळाला जाणं, मनशांतीसाठी विश्रांती घेणं. काहींसाठी हा करिअरशी संबंधित असेल. इंटरव्ह्यू, मोठी मीटिंग किंवा नवीन व्यवसायात संधी. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल सुरुवातीला अस्वस्थ करतो, पण तुमची विश्लेषण क्षमता आणि शांत विचार करण्याची ताकद तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ही 9वी घटना तुम्हाला तुमच्या आरामाच्या चौकटीबाहेर काढेल आणि तिथेच तुमची खरी प्रगती सुरू होईल. कन्या राशी, आता हालचाल सुरू होणार आहे. तयार रहा, कारण हा बदल तुमच्यासाठी प्रगतीचं नवं पान उघडणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.